हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही सकाळ सकाळ एकटीच निघालेली असते रस्त्याने जायला. आणि रस्त्याने जात असताना आता कृष्णाला सतत असं वाटत असतं की कोणीतरी तिच्या मागे मागे चालतंय, कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. पण ते कोण आहे हे काही कृष्णाला कळत नसतं. कृष्णा विचार करते, काय करू, बघू काय. आणि आता कृष्णा मागे फिरणारच असते. इतक्यात कृष्णाला बाळजाबाईंचे शब्द आठवतात. बाळजाबाईंनी कृष्णाला रात्रीच सांगितलेलं असतं, कृष्णे हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. हे बघ, ही पूजा करायला गेल्याच्या नंतर रस्त्यात जाता येताना मागं वळून पाहायचं नाही आणि कुणाशी बोलायचं बी नाही. एकदम नीट जायचं आणि नीट यायचं काय. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अगं कृष्णे काय करायल्यास, बाळजाबाईंनी सांगितलंय ना व मागं वळून पाहायचं नाही म्हणून. मग मागं कशी बघायलास. नाही नाही, मागं नाही बघायचं तुला, सरळ चालत राहा, कोणी नाही. देवी आई आता तूच थांब गं बाई माझ्या पाठीशी, रक्षण कर माझं, चला. आणि मग कृष्ण पुन्हा पुढे चालायला लागते. आता पाठलाग करणारी व्यक्ती दुसरा तिसरं कोणी नसून बंट्या असतो. आता बंट्या मागून येतो आणि म्हणत असतो, अगं कृष्णे कृष्णे, अरे हिला झालंय काय, ही थांबब ना बियानं मागं वळून बी बघ ना. त्याबरोबर इकडे बाळजाबाई मस्त झुरक्या मारत चहा पित असतात. तर आढळराव हे आता बाळजाबाईंना विचारतात, काय मग आता नवीन कोणतं संकट आणून सुनबाईंच्या आयुष्यात पेरलंय, त्यांना एवढा पूजेचा मान मिळालाय म्हणून विचारायला लागलो आहे. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, असं काय करायला आहे, आता आपल्या घराण्याची पद्धतच आहे ना व. मग आणि तसं बी त्या कृष्णीला काय मी ह्या फार कार घरात राहू देत नाही. पण तरी बी आता ज्या रीतीभाती आहेत, ज्या पद्धती आहेत त्या तर पाळल्या गेल्याच पाहिजे ना व. म्हणून दिलाय की पूजेचा मान तिला, त्यात काय एवढं. त्यावर लगेचच आढळराव म्हणत असतात की मी तुम्हासनी बरोबर ओळखतो, तुम्ही काय करू शकता आणि काय नाही हे आम्हासनी ठावा आहेच की. आणि काळजी नका करू, आमची सून पूजा पार पाडून व्यवस्थित घरी बी येणार आणि इथं आल्याच्या नंतर सुखानं संसार बी करणार. बाळजाबाई म्हणतात, आढळराव तुम्हाला तुमच्याच शब्दांवरती खात्री नाही का. नाही म्हणून पुन्यांदा एकच वाक्य सांगायलाय काय. कारण काय आहे, हीच वाक्य तुम्ही कालच्याला बी बोलला होतासा आणि आज पुन्यांदा तुम्ही मला तेच सांगायलायसा. स्वतःच्या शब्दांवर विश्वास ठेवत जावा जरा काय. त्याबरोबर बाळजाबाई पुढं म्हणत असतात, घडणार तर समजा आमच्याच मनाप्रमाणे. आढळराव म्हणत असतात, बघू काय घडतंय कसं घडतंय. त्यावर बाळजाबाई म्हणतात, सुनबाई आल्या की तुम्हासनीच त्यांच्या स्वागताला उभं राहायचंय. आढळराव म्हणतात, आनंदानं राहीन की माझ्या लाडक्या सुनेचं स्वागत कराय उभा. तर इकडे कृष्णा ही देवळात आलेली असते. आता देवळात आल्याबरोबर कृष्णा ही सगळ्यात आधी येते आणि देवी आईला नमस्कार करते. त्याच्यानंतर कुंकू हळद फुलं वाहून देवीची छान पद्धतीने पूजा करते आणि मग आता देवीला मोठाच्या मोठा छान हार घालते. त्यानंतर आता कृष्णा ही देवी आईजवळ मागणं मागत असते, आई माझ्या पाठीशी उभी राहा बघ. लगीन गाठ बांधली गेली की ती दोन्ही बाजूंनी बी घट्ट व्हावी लागते. पण माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या बाबतीत तसं नाही आहे. दुष्यंत सरकारांकडनं ती गाठ आधीच जरा सैल आहे, पण मी माझ्याकडनं पुरा प्रयत्न करन बघ ती गाठ घट्ट येण्याचा. फक्त तू मला यश दे. दुष्यंत सरकार आहेत थोडंसं चिडकं, पण तरी बी त्यासनी कायम सुखात ठेव. त्यासनी हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यासनी घाऊ दे, खुश राहू दे कायम त्यासनी. काय करशील नवं एवढं. त्याच्यानंतर एवढं मागणं मागून कृष्णा ही तिकडनं परत चाललेली असते. मग पुन्हा मागे फिरते आणि म्हणते, आणि वय आई अगं मी स्वार्थासारखं वागलो की, मी फक्त माझ्यासाठी आणि दुष्यंत सरकारांसाठी मागणं मागितलं, पण बाकीच्यांचं राहिलं. आणि मग कृष्णा आता देवीजवळ पुन्हा मागणं मागते. आमच्या पूजीला 1,00,000 रुपयांची नड आहे, ती कुठल्या तरी अडचणीत घावली आहे, तर तिला मदत करण्यासाठी मला 1,00,000 रुपये जमवायचे आहेत, तर मला ताकद दे बघाई. आणि मग पुढं म्हणते, आणि वय मला स्वयंपाकातला बी येत नाही, ठाव आहे की तुला, पर तरी बी मला 2-4 पदार्थ तरी बनवता येऊ दे ग आई, माझ्या पाठीशी राहा. कुणाला असं वाटलं की मला स्वयंपाक येत नाही तर कसं व्हायचं. अगं लगीन झाल्यापासून मला त्या स्वयंपाकघराची नुसती भिया वाटायला आहे बघ. असं वाटायला की तिकडं फिरकू बी नाही. पण असं कसं चालायचं गाय, काहीतरी करायला शिकव बघ मला, जमून जाऊ दे व्यवस्थित. आणि मग एवढं बोलून कृष्णा निघत असते. तर बंट्या हा एका मावशीनं विचारतो, मावशी कृष्णीला बघितलंस काय.
त्यावरती मावशी आता सांगत असते, वय गेली की तिकडं. बंट्या म्हणतो, तिकडं देवीकडं. त्यावर लगेच ती म्हणते, वय वय. मग बंट्या आता तिथं लगेचच कृष्णाच्या मागे जायला लागतो. त्याबरोबर आता कृष्णा ही मंदिरातनं बाहेर पडलेली असते. आता ती बाहेर पडल्याबरोबर तिला बाळजाबाईंचा फोन येतो. कृष्णा फोन उचलते आणि बाळजाबाईंनी सांगत असते, वय वय बाळजाबाई, पूजा एकदम व्यवस्थित पार पडल्या बघा. वय काही काळजी करू नकासा तुम्ही. वय वय हो हो. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, आता लवकर घरी येतो. अगं अजून घरातली धनत्रयोदशीची पूजा बाकी आहे आणि ती बी मुहूर्तावर व्हायला हवी तुझ्या हातनं. काय तुलाच तयारी बी करायची आहे, त्यामुळं लवकर ये, बिगी बिगी ये लवकर, वाट बघतोय म्या. त्याबरोबर कृष्णा म्हणते, वय वय आलो. बाळजाबाई म्हणतात, आता समजा तुलाच बघायचं आहे. कृष्णा वय वय आलोच लगेच म्हणते आणि फोन कट करून घेते. त्यानंतर आता कृष्णा ही घाईघाईनं येगीनं चालायला लागते. तर आता बाळजाबाईंचा फोन मंदिरात अगदी कृष्णासारखीच सेम साडी घालून उभी असलेल्या मुलीच्या फोनवर येतो. आता बाळजाबाईंनी सांगितल्याप्रमाणे ती देवी आईचे समदे दागिने काढून घेते आणि ते समदे दागिने एका लाल रुमालात बांधते. त्याबरोबर आता इथं कृष्णा रस्त्यानं चाललेले असताना लोक कृष्णाला हाका मारत असतात, कृष्णे अगं ये. पर कृष्णा काय कुणाशी बोलत नसत्या. ती फक्त एका वाटेनं पुढं चालत जाते. लोक म्हणत असतात, अरे हिला एवढं काय झालंय, पूर्वी हाक मारली की थांबायची पोर आणि आता बघणं झाली, लई बदलली बघा पोरगी. त्याबरोबर आता ती मुलगी बाळजाबाईंना फोन करते आणि सांगत असते, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काम मी पूर्ण केलेलं आहे. त्याबरोबर बाळजाबाई तिला सांगतात की आता तुला कुणी बी बघायच्या आत गुपचूप तिकडनं निघायचं, समजलं नव्हं. आता पुण्यांदा तिकडं फिरकाया बी जायचं नाही. तर आता इथं बंट्या हा मंदिरात पोचलेला असतो, पण तोपर्यंत कृष्णा तर निघून गेलेली असते. कृष्णा सारखी साडी घातलेली मुलगी तिथं असते. बंट्या तिला बघतो आणि कृष्णा अशा तिला हाका मारायला लागतो. आता ती पोरगी विचारते, आता मी काय करू, कोणीतरी मागं आलंय आणि ते हाका मारायले. त्यावर बाळजाबाई तिला सांगतात, हे बघ मागं वळून पाहू बी नकोस, तिकडनं तशीच निघ आणि ताबडतोब चालती हो. त्याबरोबर आता बाळजाबाईंनी सांगितल्याप्रमाणे ती पोर मागं बी वळून पाहत नाही, तशीच पुढं निघून जाते. बंट्या पुढं येतो. देवी आईच्या गळ्यात दागिनं नाहीत याच्याकडं काही त्याचं लक्षात जात नाही. तो एवढंच म्हणत असतो, ह्या कृष्णेला नेमकं झालंय तरी काय, काय चाललंय काहीचं, कुणाशी बोलना, कुणाकडं बघना, मागं बी वळना, काय चाललंय का या पोरगीचं. त्याबरोबर हिथं आता भक्तीला जाग आलेली असते. भक्ती म्हणत असते, अरे देवा परुणा आलं की, काय चाललंय काय माझं. बघते काय 8 दिवसाचं एकदम झोपून घेत होतीस की काय. अगं कृष्णीला मंदिरात जायचं होतं ना, मग कसं झालं असेल तिचं, आता साडी नेसायची होती तिला. अरे देवा देवा, जाऊन पहिलं बघितलं पाहिजे असा विचार करत आता पहिल्यांदा भक्ती बेडवरनं उठते आणि थेट बाहेर येते. त्याबरोबर आता दुसरीकडं जयकांत, मैनावती, गणपत आणि बाळजाबाई ही चौघं बी लई खुश असतात, कारण त्यांनी कृष्णीला अडकवायला जे जाळं लावलेलं असतं त्यात आता कृष्णी अडकत असते. मैनावती म्हणत असते, वा 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 बाळजाबाई वा, अव काय जाळं फेकलं हायसा तुम्ही, एक नंबर की. आता ती कृष्णी काही ह्याच्यातनं बाहेर पडित नाही बघा. आता तिला लवकरात लवकर आपल्या घरातनं बी कायमची बाहेर काढून टाका, अव ती मेली ब्याद नगच आपल्यात. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, व्हय व्हय मैनावती व्हय, पर आधी जरा धीर धर, आपण एवढ्या समध्या पटापट गोष्टी नाही करू शकत, तुझ्या आनंदाला जरा धरून ठेव, कारण जर आपण लगेच कृष्णीला घराबाहेर काढलं तर लोकांना शंका येईल. त्यामुळं आपण कृष्णीला घराबाहेर लगेच नाही काढायचं, थांबू की जरा मुरुदे की गोष्टी. त्या कृष्णीला असं अडकवायचं ना की तिला स्वतःलाच बाहेर नाही पडता आलं पाहिजे. त्याबरोबर आता बाळजाबाईंना कृष्णाने वेळोवेळी त्यांचा केलेला अपमान हा आठवत असतो. तर मैनावती म्हणत असते, म्हणजे बाळजाबाई अहो नेमकं तुमच्या मनात तरी काय आहे, करायचं काय नेमकं आपण. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, त्या कृष्णीकडनं मला एका गोष्टीचा हिशेब चुकता करायचा आहे, तिला अशी सहजासहजी सोडणार नाही. तर दुसरीकडं आता भक्ती ही दुष्यंतकडे आलेली असते आणि दुष्यंत हा झोपलेला असतो. भक्ती त्याला हाक मारते, दाजी ओ दाजी. त्यावर दुष्यंत जागा होतो आणि म्हणतो, हां. त्यावर लगेचच ती म्हणत असते, दाजी आवा आपली कृष्णी कुठं आहे.
त्यावर दुष्यंत म्हणतो, ती मंदिरात गेली आहे ना, तिला सकाळ सकाळ मंदिरात जायचं होतं पूजा करायला. त्यावर भक्ती म्हणते, वय काय आव पर मग साडी का ड्रेसवरच गेली ती. त्याबरोबर लगेचच आता दुष्यंत म्हणतो, नाही साडी नेसली. त्यावर लगेच आता भक्ती म्हणते, काय साडी आव पर कृष्णाला तर साडी. त्यावर आता लगेचच दुष्यंत म्हणतो, नेसली ती, केलं तिने काहीतरी ॲडजस्ट केलं आणि नेसली आहे साडी. त्याबरोबर आता हे ऐकून भक्ती म्हणते, असं जर झालं असेल तर देवच पावला म्हणायचा. जे झालं ते एका अर्थी बरंच झालं, ती साडी नेसली ते. बरं दाजी चला म्या निघतो. नाही म्हणजे खाली आता पूजेची तयारी करायची आहे ना, आणि नैवेद्याचं बी बघायचं आहे. म्या निघतो, जरा आवरतो आणि ते समजा बघायला घेतो. तोपर्यंत तुम्ही बी आवरून घ्या की, आज आपल्या घरात पूजा आहे ना, तर आंघोळ पांघोळ करून घ्या, छान आवरा काय. आणि एवढं बोलत भक्ती ही तिकडनं लगेचच जाते. आता दुष्यंत भक्ती गेल्याबरोबर म्हणायला लागतो, आता काय सांगू हिला, सकाळी माझी आंघोळ झाली ती पहाटेच, जाऊ दे. पण ही कृष्णा पण ना खरंच, जर आत्ता पूजा करायची होती तर मग मला सकाळपासून उठवून का बसवलंय, का माझ्या झोपेचं खोबरं केलं या मुलीने. कृष्णा खरंच मला ना ह्या मुलीचं कधी कधी काही कळतच नाही. असं म्हणत आता दुष्यंत हा पुन्हा डोळे मिटून घेतो. त्यानंतर आता दुष्यंत हा पुन्हा जरा झोपी जातो. तर आता दुसरीकडं बाळजाबाई वरून खाली यायला आणि कृष्णा मंदिरातून घरी यायला एकच गाठ पडते. बाळजाबाई आणि कृष्णा समोरासमोर येतात. त्यावर बाळजाबाई कृष्णाला विचारतात, काय गं कृष्णे काय झालं. नाही म्हणजे तुला एवढी धाप कशा पायी लागल्या, काय झालंय काय. त्यावर लगेचच आता कृष्णा ही अगदी शांतपणे उत्तर देत म्हणते, आव नाही, तुम्ही म्हणाला असं ना पटपट ये बेगी बेगीनं, घरला बी पूजा करायची आहे, मुहूर्तावर पूजा व्हायला हवी, माझ्याच हातनं पूजा करायची आहे म्हणून आलो पटपट. त्यावर बाळजाबाई म्हणतात, वय काय, नाही नाही काय हरकत नाही, बरं केलंच ते. त्यावर लगेचच आता त्या ठिकाणी भक्ती आलेली असते. भक्ती आलेली असते तर बाळजाबाई म्हणत असतात, कृष्णा चल आता नैवेद्याचं बघायला घे पटपट. कृष्णा होकार देते. त्यावर लगेच भक्ती म्हणते, कृष्ण चल आपण दोघे मिळून घेऊ नैवेद्याचं काय करायचं ते बघाय, मी मदत करतो तुला. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई कृष्णाला म्हणतात, कृष्णा थांब, आजचा नैवेद्य तुला एकटीने बनवायचा आहे. हे बघ आपल्या घराण्याची अशी पद्धत आहे, नवीन सुनानं पहिल्या धनत्रयोदशीला एकटीनं देवीचा नैवेद्य बनवायचा असतोय. त्यामुळं तुला बी देवीचा नैवेद्य एकटीला बनवावा लागेल. त्यावर आता मात्र कृष्णाच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. तर इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. आता दुष्यंत हे सगळं बघत असतो. तर कृष्णाला मात्र आता काय बोलावं सुचत नसतं. बाळजाबाई म्हणतात, कृष्णा करशील नवं, जमल नवं तुला. त्यावर मग मात्र आता कृष्णा ही भक्तीकडे बघते. तर भक्ती तिला डोळ्यांनी खुनून वय जमल असं म्हण सांगते. कृष्णा म्हणते, वय वय बघतो की बरं म्या घेतो कराय, पण त्याच्या आधी जरा आवरतो, नाही म्हणजे हातपाय बितपाय धुतो आणि मग प्रसादाचं बनवाय घेतो. त्याबरोबर दुष्यंत आता म्हणत असतो, आई कृष्णा गावची मुलगी आहे त्यामुळे ती उत्तमच बनवेल स्वयंपाक, त्यात तर काही डाऊट नाहीच आहे, 1 नंबर. पण कृष्णा एकदम छान स्वयंपाक करा, नाही म्हणजे देवी आई आणि माझी आई दोन्हीही प्रसन्न झाल्या पाहिजे अगदी. काय करशील ना, एकदम उत्तम स्वयंपाक बनवा. आता दुष्यंतला कदाचित माहिती आहे कृष्णाला स्वयंपाक बनवताच येत नाही, त्यामुळे मुद्दामून दुष्यंत कृष्णाला चिडवतोय. कृष्णा आता दुष्यंतकडे रागाने बघते आणि दात खात म्हणते, वय हां वय बनवते की बनवते. आणि मग आता कृष्णा ही आता तिकडनं निघून जायला लागते. बाळजाबाई ह्या मात्र खूपच जास्त खुश असतात. बाळजाबाईंच्या मनाप्रमाणे समध्या गोष्टी अगदी जुळून आणि घडून बी आलेल्या असतात. तर आता नंतर आपण पाहतो की बाळजाबाई, जयकांत आणि मैनावती हे तिघं बी गावदेवीच्या देवळात आलेले असतात. आता त्यांच्याबरोबर गणपत बी आलेला असतोय बरं का. आणि आता देवी आईच्या अंगावरचे दागिने गायब झाले आहेत याची चर्चा ही समध्या गावातच झालेली असते. आता समध्या लोकांनी प्रश्न पडलेला असतोय की हे समध्या केलं तरी कुणी केलं. मग बाळजाबाई देवीच्या देवळात जातात आतमध्ये आणि म्हणत असतात, ज्यानं कुणं हे केलंय
त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं किचनमध्ये असतात. कृष्णा दुष्यंतला सांगत असते, अहो मला स्वयंपाकच करता येत नाही, मी काय करू. पण दुष्यंत, आता हा तुझा प्रॉब्लेम आहे असं म्हणत तिकडनं निघून जातो. कृष्णा मागून दुष्यंतला हाक मारत असते, अवं थांबा की, अवं थांबा. पण दुष्यंत काही थांबत नाही. तर बाळजाबाई इथं म्हणत असतात, हे ज्यानं कुणं केलंय का नाही त्याला म्या सोडायची नाही, त्याला नाही चांगली अद्दल घडवली तर म्या बी नाव बाळजा सांगायची नाही. त्याबरोबर आता मनातल्या मनात बाळजाबाई म्हणायला लागतात, कृष्णे, रांगडे पाटील आडनाव लावण्याचा हक्क बघ म्या तुझ्याकडनं काढून घेतो का नाही तो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि समजा व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.